नमस्कार मित्रांनो. सुवर्ण संधी चालून आलेली आहे वृश्चिक राशीसाठी. खास करून तुमच्या भाग्यस्थानामध्ये आता गुरु भ्रमण करत आहे आणि तुमच्याच राशीचा जो स्वामी आहे मंगळ हा सुद्धा तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करत आहे आणि तुमच्या राशीमध्ये रवी सुद्धा येणार आहे. अर्थात ही अतिशय उत्तम अशा प्रकारची ग्रहस्थिती आहे. त्याचे जे प्रभाव परिणाम आहेत हे वृश्चिक राशीला नोव्हेंबर महिन्यामध्ये कशा प्रकारे मिळणार आहेत, कशा प्रकारे या ग्रहस्थितीचा तुम्ही संपूर्णपणे लाभ घ्यायचा आहे, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्याकडे लक्ष देणं सुद्धा गरजेचं आहे, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला सांगायचं झालं तर साधारणतः गेल्या 5-6 महिन्यापासून गोष्टी वृश्चिक राशीसाठी काही बरोबर चाललेल्या नाही आहेत. म्हणजे तुम्ही प्रयत्न तर करतायत परंतु त्याचे रिझल्ट्स काही योग्य मिळत नाही आहेत. कामं लांबली जात आहे. अशी कामं की जी खूप सोपी होती ती मात्र लांबली जात आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेमाच्या संदर्भात किंवा रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये सुद्धा गोष्टी मनाप्रमाणे होत नाही आहेत. कार्यक्षेत्राच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्ही अशाच प्रकारचा काही अनुभव घेतलेला असेल. अर्थात आता मात्र गोष्टी बऱ्याच प्रमाणात बदलणार आहेत. लक्षात घ्या, याआधी एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे जरी तुम्हाला ही सुवर्ण संधी मिळत असली तरी त्याचा कालावधी हा एखाद महिन्याचाच आहे. त्यामुळे तुम्हाला बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहावं लागणार आहे. सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्याच राशीचा जो स्वामी आहे मंगळ हा तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करत आहे. राशीचा जो अष्टमेश आहे बुध हा तुमच्या व्यय आणि तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीमध्ये मंगळा व्यतिरिक्त रवी बुध आणि शुक्र हे सुद्धा भ्रमण करणार आहेत. एकंदरीतच सांगायचं झालं तर हा जो संपूर्ण महिना आहे हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. जी काय तुमची अडकलेली कामं आहेत, जी काय पूर्ण होत नाहीत, गेल्या काही महिन्यामध्ये जी कामं होणारी आहेत पण त्याच्यामध्ये बरेच अडथळे आलेले आहेत, अशी कामं या महिन्यात जरूर हाती घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा आत्मविश्वास आणि तुमच्यातली जी ऊर्जा आहे ही जबरदस्त दिसून येणार आहे. कामाचा ओळख सुद्धा दांडगा राहणार आहे आणि तो तुमच्या स्वभावातला मूलभूत गुणधर्म आहे तो म्हणजे कार्य करण्याची जी चिवट किंवा चिकटची शक्ती आहे तुमच्यामध्ये, त्याचा प्रभाव या महिन्यामध्ये जरूर दिसणार आहे. त्यामुळे जर का या महिन्यामध्ये तुम्हाला नवीन काही करायची ईर्ष्या असेल, खास करून जे तुमचं करिअर आहे त्या संदर्भात किंवा इतरही काही बाबतीमध्ये किंवा इतरही काही क्षेत्रामध्ये नवीन काही करून दाखवण्याची जर का तुमच्यामध्ये मनामध्ये काही इच्छा असेल तर तुम्ही या महिन्यामध्ये निश्चित ते करू शकता. त्या संदर्भातलं बरंचसं चांगलं ग्रहमान तुम्हाला लाभलेलं आहे. भाग्यस्थानात भ्रमण करणारा जो गुरु आहे हा तुम्हाला भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभू देणार आहे. त्यामुळे काळजी करू नका. या ठिकाणी एकच गोष्ट आहे की बऱ्याच प्रमाणात तुम्ही ॲक्टिव्ह झाल्यामुळे खास करून थोडंफार शारीरिकतेच्या संदर्भातले त्रास होऊ शकतील. त्याकडे थोडंसं लक्ष द्या आणि थोडंसं तुमच्या मनात बऱ्याच प्रकारचे विचार येऊ शकतील. परंतु त्याचा प्रभाव पडणार तुमच्या दैनंदिन जीवनावरती होणार नाही. काळजी करू नका. यानंतर आपण चर्चा करू की तुमचं जे आर्थिक स्तर आहे हा नेमका कशा प्रकारचा राहील. जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आणि पंचमेश गुरु आहे हा तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करत आहे. 12 तारखेनंतर तो वक्री होणार आहे. राशीचा जो अष्टमेश आणि लावेश जो आहे बुध हा तुमच्या राशीतून व्ययस्थानामध्ये जाणार आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर आर्थिकदृष्ट्या सुद्धा हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी अतिशय उत्तम अशा प्रकारचा असणार आहे. म्हणजे आर्थिक कमाईच्या बाबतीमध्ये जे काही तुम्ही प्रयत्न केलेले असतील किंवा जे काही तुमचे प्लान्स असतील ते सक्सेसफुल होणार आहेत. तुमच्या अपेक्षेप्रमाणे आर्थिक स्तर राहणार आहे. काळजी करू नका. जर तुम्ही खास करून शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लाँग टर्ममध्ये निश्चितपणे नोव्हेंबर महिन्यामध्ये तुम्हाला चांगले लाभ मिळणार आहे. इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते की हा जो गुरु तुमच्या भाग्यस्थानामध्ये आलेला आहे हा आणखीन 1 ते 1.25 महिनेच तुमच्या भाग्यस्थानात राहणार आहे. त्यामुळे येणाऱ्या जवळजवळ 8-9 महिन्यापर्यंतचे जे महत्त्वाचे जे डिसिजन आहेत ते तुम्ही नोव्हेंबर महिन्यामध्ये घेऊ शकता. ते अचूक राहतील आणि ते पूर्ण सुद्धा होताना दिसतील. कारण साधारणतः डिसेंबरच्या 1-2 आठवड्यामध्येच हा गुरु परत वक्री होऊन तुमच्या अष्टमात येईल की ज्याला आपण अशुभ असं स्थान म्हणतो. तर या संदर्भात ही गोष्ट थोडीशी लक्षात ठेवणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करू गृहसौख्य नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे शनी हा पंचम स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. तो वक्री आहे. 28 तारखेनंतर मार्गी होणार आहे. राशीच्या चतुर्थामध्ये राहू सुद्धा आहे. तर गेल्या साधारण 3-4 महिन्यामध्ये तुम्ही बघितलेलं असेल की घरातलं वातावरण काही ठीक नाही आहे. घरातले जे मोठ्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास होत आहेत किंवा घरातल्या व्यक्तींबरोबर सुद्धा तुमचे नातेसंबंध आहेत की ते म्हणावे तेवढे स्मूथ नाहीत. काळजी करू नका. या महिन्याच्या शेवटी याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात सकारात्मक बदल दिसून येतील. म्हणजे घरातलं वातावरण व्यवस्थित राहील, घरातल्या व्यक्तींबरोबर तुमचे नातेसंबंध व्यवस्थित राहतील
आणि घराच्या संदर्भात, वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण काही कामं असतील, नवीन वास्तू घेणं, असलेली वास्तू विकणं किंवा वास्तूमध्ये रेनोव्हेट वगैरे करणं, हा जो भाग आहे, हा भाग साधारणतः तुम्ही डिसेंबरमध्ये हाती घेऊ शकता. यानंतर आपण चर्चा करू, की रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये गोष्टी कशा प्रकारच्या असतील, तुमचं प्रेमजीवन किंवा लव्ह लाईफ नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या पंचमामध्ये शनी भ्रमण करतो आहे, तो आता मार्गीसुद्धा होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राशीचा जो पंचमेश आहे गुरु, हा तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतो आणि तो नवम दृष्टीने तुमच्या पंचम स्थानालाच पाहणार आहे. तर एकंदरीतच गेल्या साधारण 4-5 महिन्यामध्ये जर तुम्ही रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये थोडंसं वर-खाली गोष्टी पाहिलेल्या असतील, म्हणजे नीटसं गोष्टी न चालणं, तुमच्यामध्ये आणि दोघांमध्ये छोट्या-मोठ्या गोष्टी वादविवादाचे प्रसंग निर्माण होणं, अशा काही गोष्टी तुम्ही अनुभवलेल्या असतील, परंतु आता काळजी करू नका, गाडी रुळावर येणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का तुम्हाला नवीन रिलेशनशिप बनवायची असेल, तरीसुद्धा हा कालावधी बराचसा चांगला असणारा तुमच्या अपेक्षेप्रमाणे असणार आहे. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्याकरता सुद्धा हा संपूर्ण कालावधी म्हणजे नोव्हेंबरचा जो कालावधी आहे अतिशय उत्तम असणार आहे, काळजी करू नका. याचप्रमाणे जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा नोव्हेंबरचा जो महिना आहे अतिशय उत्तम असणार आहे, शुभफलदायी असाच असणार आहे. वैवाहिक जीवन थोडं महत्त्वपूर्ण राहील. तुमच्या राशीचा सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रह वैवाहिक जीवनाचा कारक तो आहे शुक्र. हा शुक्र तुमच्या लाभ, व्यय आणि तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. राशीच्या सप्तमात हर्षल सुद्धा आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर वैवाहिक जोडीदाराच्या थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं या संपूर्ण नोव्हेंबर महिन्यात थोडंसं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील किंवा त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये छोट्या-मोठ्या कारणामुळे काही ठिणग्या वगैरे उडू शकतील. या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात सांगायचं झालं तर राशीचा जो कर्मेश किंवा दशमेश जो आहे रवी, हा तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतो आहे. 17 तारखेनंतर हा तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. तर गेल्या साधारण 10-15 दिवसामध्ये सुद्धा तुम्ही बघितलेलं असेल, करिअरच्या बाबतीमध्ये थोडंसं धावपळ जास्त करावी लागते आहे किंवा थोडंसं तुम्ही जास्त त्या संदर्भात स्ट्रेस घेतलेला असेल, थोडेसे विचार त्या संदर्भातले जास्त आलेले असेल. काळजी करू नका. या महिन्याच्या 16-17 तारखेनंतर या सगळ्या गोष्टी अगदी नॉर्मल होणार आहेत. उलट पक्षी तुम्ही तुमच्या कामाचा ठसा कार्यक्षेत्राच्या इथे जरूर उमटवा. जे तुमचे सहकर्मी आहेत किंवा जे वरिष्ठ आहेत त्यांच्याबरोबर सुद्धा तुमचे नातेसंबंध अतिशय स्मूथ असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर का तुम्हाला नवीन काही कार्यक्षेत्र निवडायचं असेल, नोकरी असेल किंवा बिझनेस असेल, त्या संदर्भातल्या सुद्धा काही चांगल्या संधी तुमच्या समोर नक्की येणार आहे. त्यामुळे काळजी करू नका. हा संपूर्ण जो महिना आहे हा खास करून करिअरच्या संदर्भात अतिशय स्पेशल असणार आहे. आणि या दरम्यान तुमचा कॉन्फिडन्स सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा आहे. भाग्याची साथ लाभल्यामुळे सगळ्या गोष्टी अगदी जुळून येणार आहेत. काळजी करू नका. फक्त गोष्ट एकच लक्षात ठेवण्यासारखी आहे, की हा जो कालावधी आहे हा 1 ते सव्वा महिन्यापर्यंतच राहणार आहे. तर त्या संदर्भात थोडंसं जास्त ॲक्टिव्ह राहून जास्तीत जास्त गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडायला हव्यात, या संदर्भात तुम्हाला कार्यरत राहणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करू ग्रहयोग आणि त्याचे जे प्रभाव परिणाम आहेत हे नोव्हेंबर महिन्यामध्ये कशा प्रकारचे असतील. जसं की दिनांक 4 तारखेला रवीचा मंगळाचा हर्षलशी प्रतियोग आणि नेपच्यूनशी त्रिकोणयोग होणार आहे. इथे स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदाराबरोबर छोट्या-मोठ्या कारणामुळे वादविवाद किंवा वादविवादाचे खटके वगैरे उडू शकतील. या संदर्भात स्वतःवरती थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. दिनांक 12 तारखेला बुध आणि मंगळाची युती होणार आहे. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून थोडं लांब राहा. थोडंसं स्ट्रेस या दरम्यान जाणवू शकेल दिनांक 12 तारखेच्या आसपास. 17 जी तारीख आहे ही अतिशय शुभफलदायी असणार आहे. म्हणजे या संपूर्ण महिन्यामध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण आणि अत्यंत शुभफलदायी अशा प्रकारचा हा योग आहे. तुमच्याच राशीतला रवी पंचमातील शनी आणि भाग्यातील गुरु याबरोबर त्रिकोणयोग करणार आहे. अर्थात या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी जबरदस्त दिसून येईल. महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ शकाल. याचप्रमाणे जी कामं होत नाही, ज्या कामाबद्दल प्रश्नचिन्ह आहेत, अशी कामं सुद्धा तुम्ही जरूर हाती घेऊ शकता. त्याच्यामुळे तुम्हाला सक्सेस खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले नवीन काही एक्सपेरिमेंट करायचे असतील तरीसुद्धा हा कालावधी म्हणजे 17 तारीखचा जो आसपासचा जो कालावधी आहे हा तुमच्यासाठी उत्तम असणारे हा योग सुद्धा तुमच्यासाठी अत्यंत शुभफलदायी अशाच प्रकारचा असणार आहे. धार्मिक स्थळी जाणं, त्या संबंधीचा एक चांगले काही अनुभव मिळणं, अशा प्रकारचे सुद्धा काही अनुभव तुम्हाला या दरम्यान निश्चित येतील. यानंतर दिनांक 19 तारखेला बुधाचा हर्षलची प्रतियोग आणि नेपच्यूनशी त्रिकोणयोग होणार आहे. बुध जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. तर साधारणतः थोडंसं वादविवादाचे प्रसंग वैवाहिक जोडीदारावर येऊ शकतील आणि कागदोपत्री व्यवहाराच्या संदर्भात थोडी काळजी घ्या. मात्र काही चांगल्या इंट्युशन सुद्धा तुम्हाला या दरम्यान मिळू शकते. दिनांक 21 तारखेला रवी जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल त्याचा हर्षलचे प्रतियोग आणि नेपच्यूनशी त्रिकोणयोग होणार आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. लागणं, कापणं, खरचडणं, शारीरिक दुखापतीचे प्रसंग थोड्याफार प्रमाणात या दरम्यान येऊ शकतील. या संदर्भात काळजी घ्या. इथे एक गोष्ट आणखीन सांगावीशी वाटते,
की 2 जे महत्त्वपूर्ण पुरुष ग्रह आहेत हे साधारणतः 17 तारखेनंतर तुमच्याच राशीमध्ये असणार आहे. त्यामुळे तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहे. त्यामुळे लागणं, कापणं, खरचडणं, शारीरिक दुखापत इथे पण सुद्धा थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. दिनांक 22 तारखेला आणि 26 तारीख दिनांक 22 आणि 26 तारीख दोन्ही ज्या तारखा आहेत त्या थोडा महत्त्वपूर्ण राहतील. 22 तारखेला तुमच्याच राशीत भ्रमण करणारा जो बुध आहे, हा तुमच्या पंचमातील शनीबरोबर आणि भाग्यातील गुरुबरोबर त्रिकोणीय करेल आणि दिनांक 26 तारखेला जो शुक्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय हा सुद्धा पंचमातील शनी आणि भाग्यातील गुरुबरोबर त्रिकोणीय करेल. अर्थात 22 आणि 26 तारखेदरम्यानचा कालावधी अतिशय उत्तम असणार आहे. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील, कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता सुद्धा दिवस चांगला राहील. काही अनपेक्षित तुम्हाला लाभ सुद्धा या दरम्यान निश्चित प्रकारे मिळणार आहे. त्यामुळे तुमचा मूड हा सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. फक्त जी 30 तारीख आहे म्हणजे या 30 तारखेला शुक्र जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल याचा हर्षाची प्रतियोग आणि नेपच्यूनची त्रिकोणीय होणार आहे. इथे परत थोडंसं वैवाहिक जोडीदारावर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. तर त्या संदर्भात स्वतःवरती नियंत्रण ठेवणं थोडं गरजेचं राहील. या व्यतिरिक्त या महिन्यातली जी पौर्णिमा आहे ती 5 तारखेला आहे आणि जी अमावस्या आहे ती 20 तारखेला आहे. अमावस्या आणि पौर्णिमेदरम्यान थोडंसं रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे जास्त असतं. आपण त्यामुळे जास्त भावनातीत होतो आणि इमोशनल जास्त झालं की निर्णय चुकण्याची शक्यता जास्त असते किंवा विवादामध्ये सुद्धा या दरम्यान जाऊ नका. एकंदरीतच वृश्चिक राशीसाठी हा नोव्हेंबर महिना आहे, खास आहे. म्हणजे ज्याला आपण सोनेरी तुम्हाला चान्स मिळणार आहे, संधी मिळणार आहे, त्याचा जरूर फायदा घ्या. कारण परत पुढे येणारे 5-7 महिने हे अपेक्षेप्रमाणे नसणार आहे. तर मित्रांनो, हे होतं वृश्चिक राशीकरता नोव्हेंबर 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.